नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्या होलिका दहन आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांच्याकडं ते होणार आहे. आणि आपण जे काही उपाय सांगितले आहेत ते आपण उद्या करून त्या वस्तू आपण उद्या होलिका दहनमध्ये अर्पण करणार आहोत. अशी मान्यता आहे की होळीच्या रात्री जे काही उपाय आपण करतो ते लवकर फळतात, कारण होळीची जी अग्नी आहे ती एक पवित्र अग्नी मानली गेलेली आहे. आता होळिका दहन झाल्यावर तुम्ही नोटीस केलं असेल की होळीची राख लोक आपापल्या घरी गुपचूप घेऊन जातात. आता थोडं आपल्याला कळतं किंवा कळतसुद्धा नाही. आता ही राख कधी घरी आणणं ह्याला खूप महत्त्व आहे. असं नाही की होळिका दहन झालं आणि लगेच एका तासाभरात आपण ती राख आणायची नाही. जेव्हा होळिका दहन होतं आणि ती अग्नी जेव्हा पूर्णपणे शांत होते तेव्हा 14 तारखेला सकाळी तुम्ही ही राख आपल्या घरी घेऊन यायची आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की ताई सगळे तर होळीच्या अग्नीमध्ये उतारे वगैरे करून टाकतात, उपाय वगैरे करून त्या वस्तू टाकतात किंवा नजर उतरून नारळ टाकतात, तर ती राख आम्ही घरी आणायची का? तर बघा, ही राख घरी आणायची आहे, कारण ही एक पवित्र अग्नी आहे. त्यामुळे त्याची राखसुद्धा तेवढीच पवित्र आणि तेवढीच शुभ मानली जाते आणि त्यावर देवांची कृपा असते. आणि तुम्ही मनामध्ये अगदी काही शंका न ठेवता तुम्ही प्लीज ही राख 14 तारखेला सकाळी घरी आणा. आता घरी आणल्यानंतर ते जे काही विशेष उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत. अगदी साधे सोपे आहेत, पण तेवढेच ते चमत्कारिक आणि खूप प्रभावी उपाय आहेत. गेल्या वर्षीसुद्धा मी सांगितलं होतं आणि बऱ्याच ताईंनी हे उपाय केले आहेत आणि त्यांना फायदा झालेला आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक म्हणजे 14 तारखेला अग्नी शांत झाल्यावर ती राख पहिली घरी आणायची आहे. पहिला उपाय म्हणजे घरी जर तुमच्या वास्तुदोष असेल, भरपूर नकारात्मक ऊर्जा असेल किंवा नेगेटिव्हिटी असेल जी कायम आपल्या घरी असतेच. हे कलियुग आहे, त्यामुळं कधीच असं नाही की कायम वर्षभर पॉझिटिव्ह राहणार. नेगेटिव्हिटी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला ग्लासचा बाउल घ्यायचा आहे. छोटा घ्या, मोठा घ्या. थोडी पिवळी मोहरी, अगदी 1 चिमट किंवा 2 चिमट पिवळी मोहरी, 2 चिमट जी तुम्ही राख आणलेली आहे होळिका दहनची, तर ती राख तुम्हाला घालायची आहे आणि खडे मीठ तुम्हाला घालायचं आहे. आता खडे मीठ नसलं तर तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, हे हातात धरून घरभर फिरायचं आहे आणि कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला हे बाऊल, जसं म्हणजे कोणाला दिसता कामा नये असं तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात एका रूमच्या तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. ह्यानी काय होतं तर नेगेटिव्हिटी, नकारात्मक शक्तींचा नाश होतो, वाईट शक्तींचा नाश होतो आणि घरात एक पॉझिटिव्ह शक्ती किंवा ऊर्जा ही निर्माण होते. आता दुसरा उपाय हा तुम्ही प्लीज आवर्जून करा. आता बघा, आपल्याकडे एक एकदा काय होतं ना की आपल्यावर कोणी काही केलेलं असेल किंवा घरातील व्यक्ती अचानक विचित्र वागायला लागते किंवा मुलांवर काहीतरी आपल्याला वाटतं की कोणी काही केलं आहे, भले मग ते जादू, टोणा किंवा बांधून ठेवलं असं काही असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, होळीच्या अग्नीमध्ये 13 तारखेला संध्याकाळी तुम्हाला 1 नागवेलीचं पान, 1 बत्ताशे आणि 2 लवंग असं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या होळीच्या अग्नीमध्ये अर्पण, आणि थोडीशी साखर असं घ्यायचं आणि होळीच्या अग्नीमध्ये ते अर्पण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 14 तारखेला तुम्हाला त्याची राख आणायची आहे आणि एक पुडी करून ती पर्समध्ये तुमच्या ठेवून द्यायची आहे किंवा मुलांना ती 40 दिवस कंटिन्यूस ती राख लावायची आहे. बघा, त्यांच्यावर जर कोणी काही केलं असेल किंवा वाईट शक्तींचा प्रभाव असेल तर हा उपाय तुम्हाला 110% तुम्हाला रिझल्ट देऊन जाणार आहे. आता जर तुमच्या कुंडलीमध्ये जर ग्रहदोष असेल किंवा राहुकेतूचा जर दोष असेल तर दर सोमवारी शिवपिंडीवरती ही राख तुम्ही साध्या पाण्यात घालून जर ह्याचा अभिषेक जर शिवपिंडीवरती केला तर ग्रहदोषापासून आणि राहू आणि केतूच्या दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळते. आता तुम्हाला बिझनेसमध्ये खूप लॉस होत असेल किंवा दुकान चालत नसेल किंवा आर्थिक चणचण, अडचण किंवा पैशाची अडचण असेल तर होळीची जी राख आहे ती आणून त्यामध्ये तुमच्याकडं जर सिल्वरचं कॉईन असेल तर, नसेल तर अगदी साधा सोपा उपाय म्हणजे 5
पांढऱ्या कवड्या त्यात घालून लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरी किंवा बिझनेसच्या गल्ल्यामध्ये तुम्ही ते ठेवून द्यायचे आहे. यामुळं आपल्या पैशाची आवक वाढते आणि घरी पैसा टिकून राहतो. आता बघा, जर कोणी घरी आजारी सतत पडत असेल किंवा कायम आजारी राहत असेल, तर त्यांना ही जी राख आहे ती आणून एक छोटीशी पुडी करून त्यांच्या उशाखाली तुम्ही ठेवलीत तरी चालेल किंवा तुम्ही त्यांना कपाळी लावून दिलीत तरी चालेल. तर बघा, ही राख नसून एक विशेष विभूती आहे, कारण हा जो अग्नी आहे तो खूप पवित्र मानला गेलेला आहे आणि ही राख तुम्हाला वर्षातनं एकदाच मिळते. सो ही व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण ही वर्षभर तुम्ही वापरू शकता. तुम्ही एका झिपलॉकमध्ये ठेवू शकता किंवा एका एअरटाईट डब्बीमध्ये ठेवू शकता. तर ही राख 14 तारखेलाच सकाळी आणायची आहे आणि मगच त्याचे उपाय तुम्हाला शुक्रवारपासून तुम्हाला करायचे आहेत. तर हे उपाय नक्की करा. हे खूप फलदायी आणि विशेष उपाय आहे आणि हे फक्त होळीच्या दुसऱ्या दिवशी शांत झालेली जी राख असते त्यापासूनच आपल्याला हे करायचे आहेत. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.